आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण की क्लॉजचे दोन प्रकार पडतात. मी सांगितलं होतं जे क्लॉज असतो क्लॉजचे दोन प्रकार पडतात. पहिला जो क्लॉज असतो त्याला मेन क्लॉज असं म्हटलं जातं आणि दुसरा जो असतो त्याला काय म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. हा जो सबऑर्डिनेट क्लॉज असतो याचे तीन प्रकार पडतात. सबऑर्डिनेट क्लॉज हाच परीक्षेमध्ये वर्ग 10वी आणि वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांना विचारला जाणारा प्रश्न आहे. सब क्लॉज मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे सबऑर्डिनेट क्लॉजचे तीन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे नाउन क्लॉज. नाउन क्लॉज मध्ये नामाला महत्व दिलेलं असतं आणि नामाबद्दल एक प्रकारचा माहिती सांगणारा एक प्रकारचा सेंटेन्सचा जो समूह असतो, जो वाक्यांचा जो समूह असतो, म्हणजे वाक्य असतं त्याला नाउन क्लॉज असं म्हटलं जातं. आणि नंबर 2 चा जो प्रकार आहे त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे अशा प्रकारचा क्लॉज असतो की ज्या क्लॉज मध्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांचा एक प्रकारचा समूह असतो किंवा त्या प्रकारची शब्दरचना तयार केलेली असते. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे ऍडवर्ब क्लॉज. ऍडवर्ब क्लॉज म्हणजे अशा प्रकारचा क्लॉज की ज्या क्लॉज मध्ये वर्ब विषयी म्हणजे क्रियापदाविषयी जास्तीत जास्त प्रमाणात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळं अशा प्रकारचा जो क्लॉज असतो त्याला ऍडवर्ब क्लॉज असं म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे त्या सबऑर्डिनेट क्लॉजचे तीन प्रकार पडतात. एक असतो नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज. पाहूया याचे एक एक एक्झाम्पल. विद्यार्थ्यांनो मी इथे तीन एक्झाम्पल लिहिलेले आहेत जे नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉजला दर्शवतात. पाहूया आपण कुठल्या सेंटेन्स मध्ये कुठल्या प्रकारचा क्लॉज आहे. आय नो दॅट ही इज ऑनेस्ट. या पहिल्या असलेल्या सेंटेन्स मध्ये दॅट ही इज ऑनेस्ट म्हणजे मला माहित आहे, म्हणजे नाउन विषयी जास्तीत जास्त प्रमाणात काय केलेले आहे इथे माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो कशा प्रकारचा आहे, ऑनेस्ट आहे. त्यामुळे पहिल्या असलेल्या सेंटेन्स मध्ये नाउन क्लॉज आहे. तर दुसरा असलेले सेंटेन्स आहे द बॉय हू इज अ ब्लाइंड इज माय ब्रदर. जो मुलगा द बॉय हू कोणता की जो काय आहे ब्लाइंड आहे तो माझा भाऊ आहे. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात ऍडजेक्टिव्ह हा क्लॉज आहे का नामाविषयी जास्तीत जास्त माहिती सांगणारा तो शब्द असतो. द वर्ड व्हिच इज टेल द मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन अँड द प्रोनाउन दॅट इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. सो इथे जास्तीत जास्त प्रमाणात नामाविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सेकंड सेंटेन्स मध्ये कुठल्या प्रकारचा क्लॉज आहे हू इज अ ब्लाइंड माय ब्रदर, इट इज अ ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आणि थर्ड सेंटेन्स मध्ये शी विल कम व्हेन यू कॉल हर हा असलेले सेंटेन्स आहे. या सेंटेन्स मध्ये व्हेन यू कॉल हर या पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात क्रियापदाविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या वाक्यामध्ये ऍडवर्ब क्लॉज आहे. तर अनुक्रमे पहिले असलेल्या सेंटेन्स मध्ये नाउन क्लॉज आहे, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि तिसऱ्या सेंटेन्स मध्ये ऍडवर्ब क्लॉज आहे. क्लियर?